नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 ची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। हा पेपर एकूण 40 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 2022, 2023, 2024 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। क्वेश्चन 1A सॉल्व मल्टिप्लाय चॉइस क्वेश्चन 4 मार्क्स साठी आहे। हा व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे आणि ही प्रश्नपत्रिका आपल्या वहीत सोडवायची आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन सॉल्व द सब क्वेश्चन्स 4 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन कंप्लीट द ऍक्टिव्हिटी 2 आउट ऑफ 3 4 मार्क्स साठी आहे। 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायच्या आहेत 4 मार्क्स साठी। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन सॉल्व 4 आउट ऑफ 5 सब क्वेश्चन 8 मार्क्स साठी आहे। फाइव पैकी कोणत्याही 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत 8 मार्क्स साठी। क्वेश्चन नंबर 3A ऍक्टिव्हिटी 1 आउट ऑफ 2 3 मार्क्स साठी आहे। 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही 1 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे 3 मार्क्स साठी। क्वेश्चन नंबर 3 मधील बी क्वेश्चन सॉल्व 2 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन 6 मार्क्स साठी आहे। 4 पैकी कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 4 सॉल्व 2 आउट ऑफ 3 सब क्वेश्चन 8 मार्क्स साठी आहे। 3 पैकी कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सॉल्व करायचे आहे 8 मार्क्स साठी, म्हणजे प्रत्येक आन्सरला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील। क्वेश्चन नंबर 5 सॉल्व 1 आउट ऑफ 2 सब क्वेश्चन 3 मार्क्स साठी आहे।
बघा या ठिकाणी 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 ची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।